नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज होती मला सुट्टी आणि दिवसभर खूप कंटाळा आला होता. तर विचार करत होतो काय करायचं. तर मित्रांनो, पूर्ण फॅमिलीला घेऊन आज आलेला आहे मी शिवतलावावर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे महादेवाचे मंदिर आहे आणि हा तलाव आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा किती मोठा तलाव आहे. मला दाखवायला येते काय खाऊ तू? या तलावामध्ये खाऊ महादेवाची मूर्ती आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व किती मोठी मूर्ती आहे. इथे खूप मोठा तलाव आहे हा आणि या तलावाच्या मध्यभागी शंकरजीची मूर्ती आहे. खूप पाणी आहे या तलावामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि खूप लोक इथे तलाव बघण्यासाठी येतात. मित्रांनो, खूप विस्मरणीय ठिकाण आहे मित्रांनो. हे आपण कधीच विसरू शकत नाही इथं आल्यानंतर. उन्हाळ्यामध्ये इथे खूप गारवा असतो आणि खूप करमते इथे. तर मित्रांनो, हा तलाव आहे बघा तुम्ही. या तलावामध्ये किती पाणी आहे आणि तलावाच्या मध्यभागी महादेवाची मूर्ती आहे आणि इकडे बाजूला महादेवाचे मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. इथे रिद्धी आणि प्रणित दोघे जणी आधी आलेत, नंतर रेणुका आली. बघू शकता. झालं का दर्शन महादेवाचं? हो. तर ही महादेवाची पिंड आहे मित्रांनो. या मंदिरामध्ये पितळी पिंड आहे. शिवरात्री आणि नागपंचमीला या मंदिरामध्ये भाविक लोकांची खूप गर्दी असते मित्रांनो. शिवरात्रीला जत्रा पण भरते इथं बाजूला. शिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा पण भरते. तुम्ही बघू शकता किती मोठी पिंड आहे महादेवाची इथून एंट्री होते. आणि इथून भव्य exit असं असते. मंदिर आहे. इथे खूप बरं वाटते मित्रांनो. आम्हाला जसा वेळ मिळाला तसा आम्ही इथे दर्शनाला येतो. रिद्धी, काय चाललंय बाळा तुझं? खाऊ खाते. खाऊ खाते. काय चाललंय? सांग, मला खाऊच खायला आवडतंय. बाप्पा केला का तू? रिद्धी, बाप्पा केला तू? मला दाखवून दाखवून खाते. मंदिराच्या सुरुवातीलाच नंदी आहेत. सुरुवातीला नंदीचे दर्शन होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती भव्य तलाव आहे हा. खूप लोक इथे दररोज बघण्यासाठी येतात. तुम्ही बघू शकता किती गाड्या आहेत इथे आणि लोक आहेत. तर तुला डमरू पाहिजे होता ना? हा, असा डमरू असायचा खूप शंकराच्या मोठं असं हातामध्ये. महादेवाचं मंदिर आहे इथे. हा इथे आल्यानंतर खूप बरं वाटतं हा, त्यांच्या मित्रांनो. एक हातात डमरू असायचा, एक हातात त्रिशूल असायचा. मित्रांनो, आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटते. मंदिराच्या बाजूला इथे मित्रांनो गार्डन आहे लहान मुलांसाठी. आपण तिथे चला सुद्धा आपण जाऊया. आता गार्डन मध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता. चल रिद्धी, आपण जातो ना तिथे गार्डन मध्ये. चला गार्डन गार्डन आहे मध्ये लहान जाऊ. मुलांचं. मित्रांनो, इथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविक लोकांची खूप गर्दी असते आणि काही लोक तर नुसता हा तलाव बघण्यासाठी दुरून दुरून येतात. खूप मोठा तलाव आहे हा, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, इथे दररोज खूप लोक फिरण्यासाठी येतात. सकाळी काही जणे वॉकिंग करण्यासाठी येतात आणि संध्याकाळी सुद्धा फिरायला येतात. इथे फिरायला आल्यानंतर खूप बरं वाटतं मित्रांनो. हा वॉकवे आहे, तुम्ही बघू शकता. रिद्धी, रिद्धी, हाय. टाटा कर पप्पांना. रिद्धी. बाय. आम्ही पुढे चाललो पप्पा, तुम्ही मागे रिद्धी. मागे या. ए बाळा, फिरायला आली तू?
सांग हो रिद्धी फिरायला आली तू? हो रिद्धी फिरायला आली तू? हा हा. फिरायला आली तू. हे वॉकवे आहे मित्रांनो इथे बाजूला. जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा हा वॉकवे आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण round आणि मारायला या लागतं. वॉकवेवर रॅलिंग लावलेली आहे, तुम्ही बघू शकता किती मोठा वॉकवे आहे. तर एकदम नाही, राऊंड आतमध्ये आहे. साप पण आहेत, मासे पण आहेत. आपण जिकडून आलो होतो मित्रांनो तिकडून मी तुम्हाला दाखवतोय परत, आणि परत इकडे कॅमेरा फिरवतोय. बघा किती मोठा राऊंड आहे मित्रांनो, 1 ते 2 किलोमीटरचा राऊंड आहे हा. रिद्धी, गार्डन. ए रिद्धी, रिद्धीला गार्डन मध्ये रिद्धी फक्त आपण झोका गार्डन मध्ये जायचं फिरायला. आवडतो. झोका ए रिद्धी, नाही नाही बघणार ती आता ए तुला. रिद्धी, पडशील तशी. चला मग आपण गार्डन मध्ये जाऊया. चला तर रिद्धी, प्रणित आणि रेणुका सर्वात पुढे आहेत, कारण त्यांना खूप उत्सुकता आहे गार्डन मध्ये जाण्याची. आम्ही आधी भरपूर वेळा येऊन गेलेलो आहेत गार्डन मध्ये. आता भरपूर या आधी पण दिवसानंतर आलोय, खूप पाऊस वेळा ते पडतोय. आलेले त्या गार्डन मध्ये फिरायला. तर मित्रांनो आपण आता रिद्धीला आणि प्रणितला खेळण्यासाठी गार्डन मध्ये जाऊया. ए जायचं ना गार्डन मध्ये? हो हा हो तर चला मग गार्डन मध्ये जाऊ आपण. तर मित्रांनो आता आपण गार्डन मध्ये जाऊया. हे मंदिराच्या बाजूला गार्डन आहे. हे गार्डनचं गेट आहे. थांब रिद्धी. चला झोक्यावर जाऊ. तो तुम्ही तुटलेला बघू आहे. शकता हे तो गार्डन टाइमपास मध्ये त्याला लहान बांधून मुलांना ठेवलेलं आहे. खेळण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे. रिद्धी खेळायचं नाही तर आता. इथे घसरणगुंडी आहे बघा तुम्ही, पण आता पावसामुळे ती ओली झालेली आहे. बघूया रिद्धी खेळते की नाही. तर खूप ओली झालेली आहे ती ना. हा नाही जास्त. प्रणित घसरगुंडी खेळणार आहे मित्रांनो, ओली येते. घसरणगुंडीवर जाणार आहे. खाऊ जा ना. ओला येते नका. ओला आहे, नाही जाणार. मंदिराच्या बाजूला मित्रांनो गार्डन आहे. नको तुले उंच आहे, रिद्धी पडेल त्याच्यात. गार्डन मध्ये बसल्यानंतर खूप शांत वाटते आपल्याला. तुम्ही बघू शकता किती हिरवगार गार्डन झालेलं आहे हे. तर मित्रांनो आपण गार्डन मध्ये आलेलो आहो, आणि गार्डन मधून जर आपण शिवतलाव बघितला तर बघा तुम्ही किती भव्य आणि मोठा दिसतो. गार्डन थोडं उंचीवर आहे आणि तलाव हा सुद्धा उंचीवरच आहे, पण तो थोडा बाजूला आहे. गार्डन मधून पूर्ण तो आपल्याला दिसतो. आणि हे गार्डन आहे. अगं ते ओले आहे बाई. रिद्धी खेळत आहे तिथे. रिद्धी तुला खेळायचंय बाळा? ए रिद्धी, रिद्धीला वर रिद्धी. बसायचंय पण ते ओलं आहे. पावसामुळे मित्रांनो ती घसरणगुंडी खूप ओली झालेली आहे, त्यामुळे रिद्धीला काही खेळायला जमत नाही. रिद्धी पडली. खाली पडली. अरे उठा 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 खाली उठा पडली रिद्धी. वरून पडण्यापेक्षा बोलते आधीच पडून घेते मी. हा. ऐकत पण नाही ती. तिला बसव ना एकदा, कपडे घाण होते नाही तिचे. घाण पण आहे हा ती. घाण पण आहे ती. नाही नको. ते पुसण्यासाठी घरून कपडा आणायला पाहिजे होता. चावते माझ्या ए हातात. रिद्धी, सोड बोलते मला. तुला बसायचं आहे का वर? इकडे बसूया आपण. तर हा मित्रांनो रिद्धी पप्पांच्या झोक्यामध्ये कडे बसलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मजा आली तिला. आवाज दे. रिद्धीला खूप मजा आली, पाळण्यामध्ये बसली बघा ती. दादाला जागा रिद्धी. नाहीये बसायला पिलू. दादाला रिद्धी. आवाज देते. मित्रांनो बाहेर फिरायला आल्यानंतर लहान मुलांना खूप मजा येते. आमच्या रिद्धीला तर खूपच मजा येते मित्रांनो. झोका भरपूर आवडतो तिला. हा झोका जरा जास्त उंचीवर आहे, त्यामुळे रेणुकाने झोक्याला पकडून ठेवलेला आहे. ए रिद्धी, रिद्धी. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गार्डन आहे. इथे आम्ही सर्वजण फिरायला आलेलो आहोत फॅमिली घेऊन. आता रिद्धीला रिद्धी तिकडे बघा नेऊन कशी जाऊ. खेळत आहे. तिला आता खूप काय करायचं? बरं वाटतं मित्रांनो खेळायला आल्यानंतर. आणि जर इकडे बाजूला बघितलं तर हा, गार्डन छान, आहे. छान. चल आता आपण उतरू. चल
गार्डन पण खूप छान आहे मित्रांनो. पूर्ण खाली हिरवगार गवत आहे इथे. खूप बरं वाटते इथे. रिद्धीला बसायचं नाही पाळण्यामध्ये. ते लय उंच येतो. अच्छा. आली रिद्धी परत चालली आली ती. परत बसायला. थोडा टाइम प्रणितला बसू दे ना पाळण्यात. उंच येतो जास्त. चढ ना तू वर. चढ. प्रणित पाळण्यामध्ये बसला आता. रिद्धी ए रिद्धी ए रिद्धी खूप मजा आली आज. ए रिद्धी चला त्या पाळण्यामध्ये बसूया आपण. शी घाणी रेडी. रिद्धीला आता पाळण्यामध्ये बसवलं. आता जरा पाळणा हा व्यवस्थित आहे. तो खूप उंचीवर होता ना. तर रिद्धीला आता झोका दे तू. बघूया रिद्धी इकडे बघ. काय रिॲक्शन देते. ए रिद्धी ए रिद्धी पप्पांना आवाज दे. खूप मजा वाटली ना. वर पक्षी बघते ती. पक्षी बघते ना वर झाडावर. ती जागा बघते ए नवीन नाही दिदू आहे. जुनीच आहे. ती हात सोडते बघ. हात नाही सोडू केली. हात नाही सोडायचा दिदू. पडल्यानंतर खाली लागेल तुला. काय प्रणित खूप मजा आली ना. बरं वाटलं ना आज येऊन बाहेर. हां खूप दिवसापासून तुझं चाललं होतं की शिवतलावर मला घेऊन चला आणि मला गार्डनमध्ये खेळायला न्या. पण तू तरी काय करणार. पाऊस चालू आहे. तुला व्यवस्थित खेळता आलं नाही ना. नेक्स्ट टाईम येऊ नंतर परत. मित्रांनो लहान मुलांना नुसतं घरात ठेवून 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 ते कंटाळतात. म्हणून मी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असं फिरायला नेत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना बाहेर फिरायला नेता की नाही जोरात ते नाही, मला जोरात कमेंटमध्ये नाही. सांगा. खाली दगड आहेत. रिद्धी तर मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा शिवतलाव ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भेटूया आता पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता मला बसू द्या का.